उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी फिरायला जायचं प्लॅनिंग करतायत का? काही वेकेशन प्लॅन करतायत का? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत नक्की अशा कोणत्या गोष्टी बॅगेत पहिल्या पॅक करायचा ज्याने आपण स्टायलिश पण दिसू आणि हॅपनिंग पण वाटू? जर एवढे सगळे प्रश्न तुमचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता काय उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि मोस्ट ऑफ द फॅमिलीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वॅकेशन प्लॅन होतात. मुलांची अभ्यासाची सुट्टी असते, मुलांना फिरायला जायचं असतं, स्कूलला सुट्टी असेल. त्यामुळे मला असं वाटतं उन्हाळ्याच्या वॅकेशनमध्ये आपण थोडा जास्त दिवस बाहेर राहतो. तर अशा ह्या वॅकेशनमध्ये तुम्हाला थोडंसं स्टायलिश दिसायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लुक्स नाही दाखवणार, पण पिकनिकसाठी किंवा वॅकेशनसाठी कोणत्या मस्ट हॅव एसेन्शियल्स आहेत किंवा ह्या वस्तू तुमच्याकडे असल्याच पाहिजे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जाणार असाल तर तुम्ही ह्या वस्तू नोट डाऊन करून घ्या आणि नक्की वापरा, जेणेकरून तुम्ही तुमच्या वॅकेशनमध्ये पण स्टायलिश दिसाल. स्पेसिफिकली असे हिल स्टेशन जिथे क्लायमेट एव्हरेज असेल किंवा बेरेबल असेल अशा ठिकाणसाठीचे हे इसेन्शियल्स खूप कामाला येणार आहे, जसं की उटी, मुन्नार, महाबळेश्वर अशा ठिकाणसाठी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आता मस्ट हॅव इसेन्शियल्समध्ये सगळ्यात पहिली म्हणजे स्टायलिंग टिप्स असणार आहे. ही तुम्हाला जेव्हा कपडे डिसाईड करायचे असतात तेव्हा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे लूज बॉटम आणि क्रॉप टॉप हे कॉम्बिनेशन खूप छान पद्धतीने जातं. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला जर तुमची बॉटम टाईट असेल तर लूज टॉप हे कॅरी करा, म्हणजे दोन वेगवेगळे लुक्स तुम्हाला कॅरी करायला भेटतील. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एखादं ओव्हरसाईज किंवा लूज टी शर्ट. ओव्हरसाईज किंवा लूज टी शर्ट जर तुमच्याकडे नसेल तर भावाचं, नवऱ्याचं, पप्पांचं कोणाचंही चोरू शकतात आणि वापरू शकतात. लूज टी शर्ट्स अशा वेकेशनला खूप जास्त कम्फर्ट देतात आणि थोडंसं स्टायलिश दिसायला पण हेल्प करतात. आता हे लूज टी शर्ट्स मी मस्ट हॅव का बोलते आहे, कारण हे लूज टी शर्ट हा असा प्रकार आहे जो तुम्ही टाईट लेगिन्स किंवा टाईट बॉटम बरोबर पण घालू शकतात. ॲट द टाईम तुम्ही हे लूज टी शर्ट लूज डेनिम बरोबर टकिंग करून पण घालू शकतात. सो दोन्ही लुक्समध्ये हे लूज टी शर्ट खूप स्टायलिश दिसायला हेल्प करते. ओव्हरसाईज किंवा लूज टी शर्ट नंतर पुढचं अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट मला मेन्शन करायला आवडेल किंवा ही गोष्ट तुमच्याकडे असलीच पाहिजे, ती म्हणजे डेनिम जॅकेट. डेनिम जॅकेट शॉर्ट्स घेऊ शकतात, लॉग घेऊ शकतात, ओव्हरसाईज कुठलंही घ्या, पण एखादं डेनिम जॅकेट तुमच्याकडे असलंच पाहिजे. डेनिम जॅकेटमुळे एखादा रेग्युलर टी शर्ट किंवा रेग्युलर कपड्यांचा, रेग्युलर ड्रेसचा पण लुक इमिजिएटली इन्हान्स होऊ शकतो. तर असं डेनिम जॅकेट हे लुक्स चेंज करायला पण हेल्प होईल. ॲट द सेम टाईम एखाद्या हिल स्टेशनला तुम्हाला थंडीपासून प्रोटेक्ट करायला पण हेल्प होईल. सोबतच हे डेनिम जॅकेट हे वर्सटाईल पद्धतीने आपण स्टाईल करू शकतो. जसं की डेनिम जॅकेट हे डेनिमच्या पॅन्ट बरोबर पण कॅरी करू शकतो, टाईट्स आणि टी शर्ट बरोबर पण कॅरी करू शकतो. ॲट द सेम टाईम ड्रेस बरोबर, इवन दो हल्ली तर साड्यांबरोबर पण डेनिम जॅकेट कॅरी करतात आणि खूप छान लुक कॅरी होऊ शकतो. सो स्टायलिश दिसायचं असेल तर डेनिम जॅकेट मस्ट हॅव आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे सनग्लासेस. हे जेवढं गरजेचं इम्पॉर्टंट आहे, डोळे प्रोटेक्ट करायला पण गरजेचं आहे, तेवढंच ते स्टायलिश दिसायला पण खूप हेल्प करतं. सनग्लासेस हल्लीच्या ट्रेंडमध्ये ओव्हरलुक्स सनग्लासेस खूप छान दिसतात, पण तुम्ही तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग एखाद्या चांगल्या सनग्लासेसमध्ये इन्व्हेस्ट करा, ते तुम्हाला जास्त हेल्पफुल होईल. इवन दो हल्ली मार्केटमध्ये खूप छान छान फंकी असे सनग्लासेस आलेले आहेत, तर हे सनग्लासेस थोडेसे पिकनिकला, आउट स्टेशनला थोडेसे स्टाईल स्टेटमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट होतात आणि इमिजिएटली लुक पण चेंज होऊ शकतं, जे हार्डली तुम्हाला 100-200 रुपयाला रस्त्यावरती इझिली भेटून जातात आणि त्याच्यामुळे थोडंसं लुक चेंज व्हायला हेल्प होतो. सो अशा सनग्लासेसमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. त्यानंतर इम्पॉर्टंट म्हणजे व्हाईट शूज.
व्हाईट शूज हा असा प्रकार आहे जो सगळ्यांवरती खूप इझिली जातो. इवन दो तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक तयार करायचं असेल, वेस्टर्न लुक तयार करायचं असेल, सगळ्यांवरती एकदम इझिली व्हाईट शूज, व्हाईट स्निकर्स आपण कॅरी करू शकतो. काय होतं ना, आपण पिकनिकला जातो ना, त्यावेळेला प्रत्येक आउटफिट बरोबर वेगवेगळे शूज कॅरी करण्यापेक्षा एक शूज असा बॅगेत कॅरी करा जो सगळ्या आउटफिटवरती जाईल, मिक्स मॅच करायला तुम्हाला हेल्प होईल. सो व्हाईट शूजपेक्षा जास्त छान ऑप्शन कोणतंच नसणार आहे. तर व्हाईट शूज पहिला तुमच्या बॅगेत गेला पाहिजे. त्याच्यानंतर स्टायलिश दिसायला सगळ्यात एक छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही बोलाल की अगं हे काय सांगते, एवढ्याशा गोष्टीने थोडी ना स्टायलिश दिसा येतो. तर हा स्कार्फ हा असा प्रकार आहे ज्याने तुम्ही वर्सटाईल पद्धतीने स्कार्फ कॅरी करू शकतात. तुम्ही तुमच्या बॅगेला लावू शकतात, तुम्ही तुमच्या वेस्टला लावू शकता, तुम्ही तुमच्या गळ्यात ॲज अ नेकपीस म्हणून ट्राय करू शकतात, इवन तुम्ही ॲज अ हेअरबँड म्हणून कॅरी करू शकतात. सो एखादा मल्टी कलरचा स्कार्फ तुम्ही कॅरी कराच जेणेकरून तुमचा लुक एनहान्स व्हायला किंवा रोजच्याच कपड्यांमध्ये थोडंसं एक स्टेप अहेड दिसायला तुम्हाला हेल्प होईल. सो तुम्ही असा एखादा स्कार्फ, मल्टी कलरचा स्कार्फ नक्की कॅरी करा. सो तुमच्या बॅगेत कुठल्या कुठल्या गोष्टी गेल्याच पाहिजे ह्याचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुम्ही जेव्हा पिकनिकला प्लॅन करत असाल किंवा आउट स्टेशन प्लॅन करत असाल तर ह्या गोष्टी विसरू नका. आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही समरसाठीचे लुक्स दाखवणार आहेत. तर पुढचा येता व्हिडिओ पाहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ऑब्व्हियसली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब कराच. मित्रमैत्रिणींना शेअर करा. इवन दो जे वेकेशन प्लॅन करणार आहे तेवढा सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण थोडंसं स्टायलिश दिसायला हेल्प होईल. सो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.